नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या शहरांमध्ये पोलीस रात्रंदिवस जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असताना पोलीस स्वतःच मात्र सुरक्षित नाहीत. गेल्या 3 महिन्यात 4 पेक्षा अधिक वेळा किरकोळ कारणांवरून पोलिसांवरच हल्ले करण्यात आलेत. कालही कात्रज कोंढवा भागात पोलीस शिपायाला चौघांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. पाहूया 3 महिन्यांमध्ये पोलिसांवर घडलेल्या जबर हल्ल्यांच्या काही घटना. पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची सगळ्यात ताजी घटना ही कालचीच आहे. पोलीस शिपाई प्रवीण रमेश डिंबळे हे रविवारी रात्री आपली ड्युटी संपल्यावर घरी दुचाकीने जात होते. त्यावेळी कात्रज कोंढवा मुख्य रस्त्याच्या कडेला अंधारात लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी एका 4 चाकी वाहनातून आलेल्या 4 जणांनी त्यांची गाडी थांबवली. तेथे लघवी करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. डिंबळे यांच्या अंगावर पोलीस वर्दी असतानाही डिंबळे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमी पोलीस प्रवीण डिंबळे यांना ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर डिंबळे यांना मारहाण करणारे ते 4 जण नेमके कोण होते याचा तपास सध्या सुरू आहे. पुण्यात पोलिसांवरच हल्ला झाल्याची दुसरी घटना घडली 5 ऑक्टोबरला. पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरून ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. अमोल काटकर असं जखमी पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे. काटकर हे आपल्या दुचाकीवरून घरी निघाले होते. लॉ कॉलेज रोडवरून जाताना त्यांचा धक्का दुसऱ्या एका दुचाकीला लागला आणि त्यानंतर मागून आलेल्या आणखी एका दुचाकीवरून 2 जण उतरले आणि या 4 तरुणांनी काटकर यांच्या डोक्यावर आणि हातावर काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर हे टोळकं तिथून पसार झालं. तिसरी घटना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस घडली असून पोलीस शिपाई शिवाजी मरकड यांच्यावर 19 वर्षीय तरुणानं हल्ला केला. मरकड हे आपत्कालीन परिस्थितीत सेवा बजावत होते. त्यावेळी आरोपी दीपक जंगले हातात सत्तूर घेऊन आला. तुम्ही इथे कशाला आला आहात असं म्हणत त्यानं धमकावलं. आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही असं बोलून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यानं मरकड यांच्यावर वार केला. मरकड यांनी वार चुकून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने झटापट करून त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. या प्रकरणी जखमी झालेल्या मरकड यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अशाच पद्धतीची आणखी एक गंभीर घटना 31 जुलै रोजी घडली. रात्री 9च्या सुमारास पुणे मुंबई महामार्गावरील चर्च चौक खडकी येथे पोलिसांनी एका वेडीवाकडी गाडी चालवणाऱ्या वाहनाचालकाला अशाच पद्धतीची आणखी एक गंभीर घटना 31 जुलै रोजी घडली. रात्री 9च्या सुमारास पुणे मुंबई महामार्गावरील चर्च चौक खडकी येथे पोलिसांनी एक वेडीवाकडी गाडी चालवणाऱ्या वाहन चालकाला थांबून विचारणा केली. यावर संतप्त झालेल्या चौघांनी विचारणा करणाऱ्या 2 पोलिसांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या घटनेत गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे हे दोघे पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 3 महिन्यांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलिसांवरती तब्बल 4 पेक्षा जास्त वेळा हल्ला झाल्याच्या घटना घडल्यात. वर्षभरामध्ये 20 पेक्षाही जास्त गुन्हे अशा स्वरूपाचे नोंदवले गेलेले आहेत. विशेष म्हणजे बऱ्याचशा घटना या माध्यमांसमोर येतही नाहीत, त्यामुळे अनेकदा या सगळ्याची चर्चा होत नाही. मात्र अशा पद्धतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आता पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा सामोरं जावं लागतंय, हेच सत्य आहे. आणि मुळातच ज्या जनतेची सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते त्यांच्यावरतीच अशा पद्धतीचे जर हल्ले होत असतील तर जनतेच्या सुरक्षेचं काय, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे पोलिसांवर हल्ले होत असतील, अहोरात्र जे पोलीस कर्मचारी सगळे या संपूर्ण जनतेसाठी सेवा बजावत असतात त्यांच्यावरतीच असे हल्ले होत असतील तर हे हल्ले मुळात रोखायचे कसे, पोलिसांचा जो काही धाक कमी झालाय हा धाक पुन्हा एकदा निर्माण कसा करायचा, हे अनेक मोठे प्रश्न जे आहेत ते सध्या निर्माण झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे मुळातच अशा पद्धतीच्या घटना जर भविष्यामध्ये रोखायच्या असतील तर पोलिसांच्या वर्दीवर हात टाकणाऱ्या प्रत्येकावर कठोरातील कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि तरच अशा पद्धतीच्या घटना ज्या पोलिसांबाबतीत घडतात त्या रोखल्या जातील. आणि जर पोलीस सुरक्षित झाले तरच कुठेतरी पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर नागरिक सुद्धा सुरक्षित होताना पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
सिलेंडरची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।